ती व्यक्ती बांगलादेशमधून आलेली होती. मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते. परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं, म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने खोटे मागितले. हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे. जे काही आतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये. कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचे एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते बघितल्यानंतर बाबा याच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला, त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे. जे घडलंय ते घडलंयच ना, कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथे घेऊन गेले होते. तो कुठल्या बाजूने वर गेला, कसा गेला, कुठला जिना वापरला, कुठल्या डकमधनं आतमध्ये शिरला, तिथं शिरत असताना ते घर कुणाचं आहे तुला काही माहिती होतं का? तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो. अनेक ऍक्टर, ऍक्ट्रेस, निर्माता, दिग्दर्शक, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात.